मंत्री गिरीश महाजन बोलतायत, थेट तिकडे जातोय। कोण कोण नव्हतं तुम्ही सांगा ना मला, कोण नव्हतं? हा नसेल, पण जे होते त्यांची नावं सांगा ना। जे होते ते ना 7-8 मंत्री त्या ठिकाणी बैठकीला हजर होते, मी सोबत होतो, बैठकीमध्ये होतो। मला वाटतं बहिष्कार टाकायचा तर सगळ्यांनीच टाकला असता, पण असं कुठे नाही आहे। उगाच या बातम्या मला असं वाटतं पेरल्या जात आहेत। यानंतर 2 बैठकी झाल्या मुख्यमंत्री महोदयाच्या दालनामध्ये, तिथे माननीय शिंदेसाहेब त्या ठिकाणी बैठकीला होते। बिबट्याची बैठक झाली, त्या बैठकीला मी स्वतः होतो, बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या संदर्भात। तिथे अनेक सूचना एकनाथजींनी त्या ठिकाणी दिल्यात। सगळ्या बैठकांना मुख्यमंत्री महोदयाच्या दालनामध्ये नंतर एकनाथजी त्या ठिकाणी हजर होते। आणि म्हणून मला असं वाटतं की काहीतरी चुकीच्या बातम्या फैलवण्याचं काम चाललेलं आहे। आमच्यामध्ये कुठेही वादविवाद नाही किंवा कोणाचाही बहिष्कार आजच्या कॅबिनेटवर नव्हता। नाही, त्या संदर्भात मला माहीत नाही कोण कोणाला भेटलं। मी तर सकाळपासून मंत्र्यालयात बसलेलो आहे, खूप गर्दी माझ्याकडे आहे। पण आजच्या कॅबिनेटमध्ये शिवसेनेचा बहिष्कार होता हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे, कारण त्या ठिकाणी बहुतांशी मंत्री जे आहेत शिवसेनेचे ते बैठकीला मंत्रिमंडळाचे हजर होते। नाही, अतिशय महत्त्वाचा प्रश्न सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला ही वस्तुस्थिती आहे। बिबट्या ज्या नागरी भागामध्ये येऊन, शहरी भागामध्ये येऊन किंवा शेतामध्ये लोकांवर हल्ले करतायत, लहान मुलांवर हल्ले करतायत, जनावरं त्या ठिकाणी मारून खात आहेत, कुत्र्यांवर जास्त अटॅक त्यांचा झालेला आहे शहरी भागामध्ये येऊन, आणि त्यामुळे भीतीचं वातावरण सगळीकडे आहे, ही वस्तुस्थिती आहे। विशेष करून ज्या ठिकाणी ऊस आहे त्या भागामध्ये सुद्धा बिबट्याचा वावर जास्त वाढलेला आहे आणि त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आज सर्वेनुसार जवळपास 1980 मध्ये 2000च्या जवळपास बिबटे हे या ठिकाणी राज्यामध्ये आहेत आणि ते अक्षय आम अगदी गावामध्ये फिरतायत, रस्त्याने फिरतायत आणि नागरिकांवर हल्ले करतायत, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या संदर्भामध्ये आज विस्तृत बैठक त्या ठिकाणी झाली। दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, वनमंत्री, मी त्या ठिकाणी हजर होतो आणि यांचं प्रजनन जास्त थांबवता कसं येईल, याची संख्या कमी कशी करता येईल, जास्त पिंजरे आणून जास्त रेस्क्यू टीम त्या ठिकाणी तयार करून ट्रेनिंग अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना देऊन हे पिंजऱ्यामध्ये बंद कसे करता येतील या संदर्भामध्ये सुद्धा विस्तृत चर्चा या ठिकाणी झालेली आहे। पुन्हा या बाबतीमध्ये केंद्राकडून शेड्यूल 1 मधून ते 2 मध्ये कसे टाकता येतील, जेणेकरून ते अधिकार खालच्या आम्हाला राज्यामध्ये अधिकाऱ्यांना मिळतील, आम्हाला मिळतील, प्रशासनाला मिळतील, आणि त्या संदर्भामध्ये केंद्राकडे सुद्धा आम्ही तात्काळ मागणी करणार आहोत। अशा पद्धतीने खूप मोठी चर्चा या विषयावर झाली। निश्चित ज्या ठिकाणी पकडल्यानंतर या बिबट्याला ठेवायचं आहे, कारण या वर्षभरामध्ये जवळपास 300च्या वर बिबटे हे वन खात्याने पकडलेले आहेत। आता पकडल्यानंतर त्यांना ठेवायचं कुठे हाही मोठा एक प्रश्न आमच्या समोरच्या ठिकाणी आहे आणि म्हणून वनतारामध्ये आम्ही विचारणा केलेली आहे, पण ते म्हटले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बिबट्यांना ठेवू शकत नाही, एकेका वर्षी 300-400 बिबटे पकडले तर तोही प्रश्न त्यांच्या पुढे आहे। आणि म्हणून काही वन खात्याची जमीन घेऊन त्या ठिकाणी प्रोडक्शन वॉल वगैरे सगळ्या बांधून, कंपाऊंड वॉल बांधून त्या ठिकाणी कसे ते बिबटे ठेवता येतील, त्यांना नर माद्यांना वेगळं कसं करता येतील, जेणेकरून त्यांचं प्रजनन जे आहे ते थोडं थांबलं पाहिजे, कमी झालं पाहिजे, त्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय या ठिकाणी झाला। आपत्ती व्यवस्थापन खात्यामधून कशी अधिक मदत करता येईल, NDRF जसं आमच्याकडे आहे संकट काळामध्ये धावून जाणारं, बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने टीम तयार करता येईल का, आणि ते करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। आपत्ती व्यवस्थापन खात्यातून अधिक पिंजरे फंड देऊन, निधी देऊन आमच्या खात्यातून ते या ठिकाणी आम्ही तयार करतो आहोत, पण यांचा बंदोबस्त आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।